तुझ्या डोळ्यांचा तुझ्या डोळ्यांचा तुझ्या ओठांची तुझ्या माथ्याची मला पागल करते का तू पण माझी जान तुझ्या डोळ्यांचा तुझ्या डोळ्यांचा तुझ्या ओठांची तुझ्या माथ्याची मला पागल करते का तू पण माझी जान तर मित्रांनो आत्ता जे का डेमो व्हिडिओ बघितला आहे ते तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जरी आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचा भाऊ अशा प्रकारे खतरनाक एकदम टॉपची एडिटिंग या चॅनलवर डेली तुम्हाला शिकवत असते। तर काय विषय नाही सॉन्ग ओल्ड झाले पण ट्रेंड आता सुद्धा आहे काय विषय नाही व्हिडिओ करायचा एकदम टॉप लेवलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं मटेरियल आहे मित्रांनो ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे पण त्या मटेरियलला पासवर्ड दिलेला आहे ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये कुठं दिसू शकतो त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे। काय विषय नाही एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला कसा व्हिडिओ एडिट करायचा ते सांगणार आहे कोणतेही स्टेप न स्किप करता शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघायचा आहे। तर सर्वात आधी जे काही अलर्ट मशीन आहे ते अलर्ट मशीन तुम्हाला ज्याकडे जर नसेल तर टेलिग्रामला मी दिलेलं आहे आणि टेलिग्रामची जी काही लिंक आहे एवढीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे तिथून तुम्ही हे अलर्ट मशीन इझिली प्रकारे घेऊ शकता। तर सर्वात आधी काय करायचं अलर्ट मशीनला ओपन करायचं आहे जे काय बीटमार्क आणि शेकीपर दिलेलं आहे डायरेक्ट पीसीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटणार आहे तिथून तुम्ही जे प्रीसेट इम्पोर्ट मारून घ्यायचं आहे अलर्ट मशीनमध्ये। तर इम्पोर्ट मारल्यानंतर सर्वात आधी काय करायचं बीटमार्कला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। तर बीटमार्कमध्ये मी काय केलेलं आहे तुम्हाला डायरेक्ट मी ऑलरेडी ॲड करून दिलेलं आहे। तर आता त्याच्यात काय विषय करायचा चेंजेस तुम्हाला हे डायरेक्ट केले आता काही विषयच करायचा नाही फक्त आपल्याला काय करायचं इथून काही पलकच्या ॲक्टिव्हिटी क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे जे काय तुमचे फोटो असतील किंवा म्हणजे ज्यावरती व्हिडिओ करायचा आहे ते फोटो कोणता पण असं एक सिलेक्ट करायचं आहे वर थ्री लाईनवर क्लिक करून फुल कन्सेंट एरिया करून घ्यायचा आहे काही विषय नाही। अशा काही काम करून घेतल्यानंतर एवढं काय करायचं माहिती आहे का आपल्याला पुढे जायचं आहे बरोबर 10.9च्या बीटला यायचं आहे इथपर्यंत या फुटला वाढून घ्यायचा आहे। या फुटला काय करायचं आहे दाबून धरायचं आहे आणि या लेअरच्या खालती घेऊन यायचं आहे सगळ्या लेअरच्या म्हणजे बॅकग्राऊंडला हा फोटो घेऊन यायचा आहे। त्यानंतर काय करायचं डबल एकदा या फोटोवरती क्लिक करायचं ब्लेंडिंगच्या जायचं जे काय एफसीटी आहे वरची ती आपल्याला कमी करून घ्यायची आहे। तर मी काय करतो 58 ठेवून घेतलेली आहे तर तुम्ही 58 55 किती पण ठेवून घेऊ शकता याची तुम्हाला जितक्यात भारी वाटेल तितक्यात ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर काय करायचं आहे 10.9च्या बीटला यायचं आहे तुम्ही पलकच्या ॲक्टिव्हिटी क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे इथून कोणते पण तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे पुढच्या बीटला जायचे एक्स्ट्रा पार्ट इथंचा कट मारायचा आहे। अशा प्रकारे जे काय एकदम टॉप लेवलमध्ये फोटो ॲड करून घ्यायचे आहे जशा प्रकारे मी करत आहे मित्रांनो तशा प्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे आहे। तर हे स्टेप एकदम इजी एकदम सोपी सिंपल आहे हे तर तुम्ही रोजच्या एडिटरमध्ये जाईल की तुम्हाला फोटो ॲड कसे करायचे काय विषय करायचा हे तर तुम्हाला समजणारच आहे। जशा प्रकारे मित्रांनो मी फोटो ॲड करत आहे तशा प्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे आहेत काही विषय नाही एकदम टॉप लेवलमध्ये। तर अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्या काही विषय नाही मी जशा प्रकारे करत आहे तशा प्रकारे तर काही विषय नाही मित्रांनो थोडंसं कसे तब्येत बिघडली त्यामुळं आवाज थोडासा तुम्हाला वेगळा येईल फक्त समजून घ्यायचं एकदम समजून घेतल्यानंतर टॉप लेवलची एडिटिंग तुम्ही इझिली प्रकारे करू शकता। स्किप जर व्हिडिओला केलं नसेल तर तुम्हाला तर काही विषयच नाही मग तर टॉपचाच एडिटिंग तुम्ही होणार आहे तुमची पण स्किप करता बघितला तर काही स्टेप तुम्ही मिस करून ते काय तुमचा भंगार व्हिडिओ करून जाऊ शकता नाही स्किप करता बघला तर तुम्हाला एकदम टॉपची एडिटिंग शिकली जाणार आहे। आता काय विषय नाही अशा प्रकारे जे की मी फोटो ॲड करून घेत आहे तशा प्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे आहे ज्या फोटोची वरती तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे ते। तर जशा प्रकारे मी फोटो ॲड करून घेतले आहेत आता आपले फोटो ॲड करणं झालेले आहे। तर आता फोटो ॲड करणं झाल्यानंतर काय करायचं आहे सर्वात आधी आता इथून बॅक येऊत आणि जे का मी शेकीपर दिलेलं आहे ते इथून ओपन करायचं आहे। शेकीपरला ओपन केल्यानंतर काय करायचं सर्वात आधी जे का पहिल्या फोटोचा इपिड आहे ते कॉपी करायचं आहे त्यासाठी त्या फोटोवरती एकदा क्लिक करायचं आहे ते इपिडच्या ॲक्टिव्हिटी क्लिक करायचं आहे इथं थ्री लाईनवर क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे। तर आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं एकदम स्टार्टिंगला जे काय आपण फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून थ्री लाईनवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे एकदम बघू शकता अशा प्रकारे खतरनाक टॉपचा विषय दिसणार आहे। आता इथून काय करायचं त्यानंतर डबल बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्टला आपल्याला डबल ओपन करायचं आहे। तर आता काय करायचं जे का दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे। तर दुसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीटमार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे। तर आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बरोबर 10.9च्या बीटला जायचं आहे बरोबर।
तर आपली 10.9 स्पीड जाऊ बघू शकता इथं आली लावू मी. तर आता काय करायचं आहे, जे काय याचा पुढचा फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, एक फोटो मधात सोडून द्यायचा आहे, डबल त्याच्या पुढच्या फोटोला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे. त्यानंतर डबल एकदा मधात एक फोटो सोडून द्यायचा आहे, डबल त्याच्या पुढचा जे काय फोटो येईल त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. डबल एक मधात फोटो सोडून द्यायचा आहे आणि डबल त्याच्या जे काय पुढचा फोटो येईल त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर एवढं काम करून घ्यायचं आहे आपल्याला. 18.18च्या बीटला यायचं, बीट पसरून एक फोटो सोडून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. डबल शेक इफेक्टला आपल्याला ओपन करायचं आहे. आता जे काय तिसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. तर आता तिसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे. तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. बरोबर आपल्याला 10.28च्या बीटला यायचं आहे. तर बघू शकता जे काय त्याच्या पुढचा जे का मोठा फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर डबल एक मधात बारीक फोटो येईल त्याला सोडून द्या आणि डबल एक मोठा फोटो येईल त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. त्यानंतर काय करा, डबल एक बारीक फोटो येईल त्याला सोडून द्या आणि डबल त्याच्या जे का पुढचा फोटो जे मोठा येईल त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि डबल एक मधात सोडून द्यायचा आहे. आणि जे काय त्याचा पुढचा फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आता हे स्टेप आपल्याला कुठपर्यंत करत यायचे बघू शकता, 19.28च्या बीटपर्यंत. तरी तुम्ही जवळजवळ 2 बीट दिलेली आहेत, तर तुम्हाला समजण्यासाठी इथपर्यंत हा इफेक्ट स्टेप फॉलो करत यायचे आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्टला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर आता शेक इफेक्टला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता जे काय त्या फोटोचा इफेक्ट आहे म्हणजे जे काय शेवटच्या फोटोचा जे काही इकडला फोटो आहे त्याचा इफेक्ट आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. तर या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, इथून आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे आपल्याला बरोबर काय करायचं आहे, आपल्याला तुम्हाला सांगतो काही विषय नाही. बरोबर आपल्याला 19.29ची जे बीट आहे तर तिथे यायचं आहे. जे काय त्याचा पुढचा फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. फक्त एका फुटला इफेक्ट पेस्ट द्यायचा होता, ते काही विषय नाही, ते देऊन घ्या. आणि त्यानंतर एकदम शेवटच्या जे का फोटोचा इफेक्ट आहे तिथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथून बॅक येऊन डबल बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, इथून आपल्याला पुढे जायचं आहे. मी सांगेल तिथंपर्यंत यायचं आहे आणि तिथून जे का पुढचे फोटो आहेत त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. 21.23च्या बीटला यायचं आहे मित्रांनो, बघू शकता तशी. आता इथून जे काय शेवटपर्यंत फोटो येतील त्याला आपण फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. एकही न फोटो सोडता शेवटपर्यंत जितके पण फोटो येतील त्या सर्व फोटोला हा इफेक्ट आपण अप्लाय मारून घ्यायचा आहे. जशा प्रकारे मी अप्लाय मारत आहे तशा प्रकारे तुम्ही अप्लाय करून घ्यायचा आहे. काही विषय नाही, हे स्टेप पण फॉलो करत राहा. एकदम टॉप लेवलमध्ये जे काय एडिटिंग आपली बनणार आहे. तर अशा प्रकारे आता एकही न फोटो सोडता शेवटपर्यंत आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेऊ. काही विषय नाही, एकदम टॉप खतरनाकचा विषय आहे हो. अशा प्रकारे जे काही शेवटपर्यंत हा इफेक्ट आपण अप्लाय मारून घ्यायचा आहे. एकही फोटो न सोडता ॲड करून घ्यायचे आहेत हे इफेक्ट. तर आपले 2 राहिले आहेत, या दोन्ही पण याला देऊन दाखवतो मी, काही विषय नाही. एकदम टॉपचा एडिटिंग माणूस म्हणलं तर काय एकदम टॉपची एडिटिंग तुम्हाला करून दाखवत असते. सगळा व्हिडिओ बनवून रेडी करून दाखवत असतो तुमचा भाऊ, त्यामुळे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, एवढी स्टार्टिंगला यायचं आहे. डबल एकदा आपल्याला अशी किती करायचं, डबल एकदा इथून काय करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये आल्यानंतर इथून एक मी तुम्हाला बॉर्डर दिली आहे, बॉर्डर ॲड करायचं आहे. ब्लँडिंग त्याच्या जायचं, लायटिंग त्याच्यावरती येऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे. आता जे का बॉर्डर ॲड केलेली आहे या बॉर्डरला इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. बॉर्डरला शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, हा व्हिडिओ आपला आता इथून बनवून रेडी झालेला आहे एकदम टॉप लेवलचा. तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं, सेटिंगच्या बाजूला शेअरचा ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करा आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाका. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकं सुद्धा कसं वाटलं काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा. आणि मग अशाच प्रकारे एकदम टॉप लेवलची एडिटिंग शिकायची असेल तर तुमच्या वॉच चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर मग भेटून द्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती जे का टॉपची व्हिडिओ आहे ते बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.